श्रीराम समर्थ. काल आपण जे ऐकलं होतं त्याच्यामध्ये जसं आपल्याला माहीत आहे की देवहूती जी आहे, या देवहूतीला भगवंत जे आहेत ते उपदेश करण्याचं काम करत आहेत. अनेक अध्याय या विषयावरती आहेत आणि त्या सर्व अध्यायामध्ये भगवंतांनी आपल्या मातेला खूप सुंदर असा उपदेश केलेला आहे. भगवंतांनी आपल्या मातेला अनेक प्रकारे भक्ती कशी करतात हे सांगितलं आहे. खूप सुंदर वर्णन केलं. अनेक प्रकारच्या साधना कशा कराव्यात हे सगळं सांगितलं आहे. आणि ते सांगत असताना त्यांनी हेही वर्णन केलं की मनुष्य जन्म कसा दुर्मिळ आहे आणि मनुष्याचा जन्म कसा होतो ही पण त्यांनी माहिती जी आहे ती भगवंतांनी दिली आणि खरोखर ती आश्चर्यजनक आहे. अर्थात ती आपण काल ऐकली आहे. परंतु ज्या प्रकारे त्यांनी हे वर्णन केले की बाबा कशा प्रकारे मनुष्य हळूहळू गर्भामध्ये तयार होतो, किती दिवसामध्ये काय होतं, 5 रात्रीमध्ये कसा तयार होतो गुडगोळ्यासारखा, 10 दिवसात बोरासारखं होतं वगैरे वगैरे जे काही त्यांनी माहिती दिली आहे ती खरोखर आश्चर्यकारक आहे. कारण पूर्वी काही इतकी टेक्नॉलॉजी नव्हती, काही नव्हतं, परंतु बघा भगवंत होते अर्थात सांगणारे. परंतु हे आपल्या ऋषीमुनींना सगळं माहीत होतं पूर्वीसुद्धा की कशा प्रकारे मनुष्याचं गर्भधारणा होते आणि मग कशा प्रकारे तो वाढतो. त्यांनी हेच सांगितलं भगवंताने की गर्भामध्ये यथावकाश जेव्हा जीव प्रवेश करतो किंवा तिथे गर्भधारणा होते त्याच्यानंतर महत्त्वाचा भाग हा घडतो की त्याला एका पर्टिक्युलर स्टेजवरती त्याला स्मरणशक्ती प्राप्त होते आणि स्मरणशक्ती जेव्हा त्याला प्राप्त होते त्यावेळेस त्याला आपल्या मागच्या सर्व जन्मातलं सर्व आठवतं आणि मग अर्थात ते आठवल्यावर त्याला खूप अस्वस्थ वाटतं की बापरे इतके जन्म झालेत. आणि अर्थात हे आपल्याला आठवत नसल्यामुळे आपण स्वस्थचित्त असतो, कारण मागे काय केलं ते आठवतच नाही आपल्याला. परंतु जेव्हा आठवतं तेव्हा मनुष्य अस्वस्थ होतो. मागच्या जन्माचं कशाला, आपण या जन्मातलं सुद्धा जेव्हा काही गोष्टी आठवतो, अरे मी किती चुकाचं केल्या आहेत, मी किती पापं केलेत. आता महाराज सांगतात असं करू नका तसं करू नका, आम्हाला आत्ता समजलं. परंतु या सगळ्या गोष्टी आम्ही केल्यात आधी. किती पापं केली आपल्याला आठवलं तरी कसं तरी वाटतं. तर विचार करायचा, या जन्मातल्या गोष्टी आठवून जर आम्हाला कधी कधी वाटतं की खरंच आम्ही इतके पापी आहोत तरी कसं आमचं होणार. तर विचार करा मागचे जन्म आठवले असतं तर काय झालं असतं आपलं. पण अर्थात ते आठवत नाही. परंतु जेव्हा गर्भामध्ये असतं तेव्हा आठवत असतं. आणि गर्भामध्ये जेव्हा सगळे मागचे जन्म आठवतात आणि त्या जन्मातली सगळी कर्म आठवतात तेव्हा तो गर्भ जो आहे तो अर्थात बेचैन होतो. आणि मग भगवंताला म्हणतो, भगवंता अरे खरंच मी किती अधमच आहे, किती काय काय केलं पूर्वी मी. आताही म्हणत असतो की किती मी पापं केलीत पूर्वी असं म्हणतात कधी कधी काही काही साधकसुद्धा. खरंच आम्ही किती चुकीच्या गोष्टी पहिल्या केल्यात तुम्हाला काय सांगू. खूप चुकीच्या गोष्टी केल्यात हो. कसं काय आमचं होणार. म्हटलं काही असे नका, तुम्ही जरी चुकीच्या गोष्टी केल्या असतील तरी पण महाराजांनी तुम्हाला आता घेतलंच आहे ना आपल्या पोटाशी. त्यांनी तुम्हाला स्वीकारलं आहे, त्या अनुग्रह दिला म्हटल्यावर संपला विषय. त्याचा आपण भाग बघायचाच नाही. जे काय झालं ते महाराज बघतील. आता त्यांनी बघितलेलं आहे म्हणून ते घेतलं आहे. परंतु आपण आठवल्यावर म्हणतोच ना की खरंच काय माझी आधीची कर्म होती. तसं त्या गर्भाला सगळं मागचं आठवतं आणि मग तो अर्थात अस्वस्थ होतो. भगवंताला म्हणतो, भगवंता इथे मला त्रास आहे नो डाऊट, पोटामध्ये पण काय फार मजा नाही आहे, त्रासच आहे इथेही, परंतु तो परवडला मला. मला बाहेर जायची इच्छा येत नाही, अजिबात नाही आहे. तर मी बाहेर आलो की सगळा संसार रूपी अंधारात मला उडी मारायचीच आहे. आणि संसाराला सुरुवात झाल्यावरती अर्थात आपली माया आहे जोडीला, आम्ही त्यात परत एकदा गुंफून जाऊ किंवा अडकून जाऊ आणि नंतर मग काय होईल आम्हाला माहीत नाही. संसार चक्रात पडल्यावर काय होईल याची आम्हाला खात्री नाही आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आता इथे येऊच नाही, बाहेर आताच राहावं अशी माझी इच्छा की नको बाहेर येऊन काय करायचं असं मला वाटतं. आता तुम्हीच बघा काय करायचं मला माहीत नाही. अशा प्रकारे गर्भात असताना आपण अशी प्रार्थना करतो, सगळेच जीव करतात. परंतु अर्थात असं जरी प्रार्थना केली तरी जन्म हा व्हायचाच असतो, कारण आपली कर्म आहेत ती भोगायची आहेत ना. त्यामुळे
आपल्याला जन्म हा घ्यावाच लागतो. यथावाकाश आपला जन्म होतो आणि जन्म झाल्यावर जे काय आठवत असतं ते सगळं आपण विसरून जातो. जसं आपण ऐकलंच आहे की गर्भात असताना सोहम सोहम म्हणतो की मीच सगळं आहे, मला सगळं माहिती आहे, सोहम. आणि बाहेर आल्यावर कोहम कोहम म्हणतो की मी कोण आहे, कुठून आलो, मला काही समजत नाही. बस ही अवस्था सगळ्यांची असतेच. आणि अशा रीतीने जन्म होतो. जन्म झाल्यावर सुद्धा ज्यांच्याबरोबर आपण जन्म घेतला आहे, ज्यांच्याकडे जन्म घेतला आहे, ती लोकंसुद्धा या सगळ्या गोष्टीचा काही विचार करत नाहीत की काय हे सगळं घडतं आहे, का नाही, काय नाही. बस त्या बालकाला लहानाचा मोठा करतात आणि त्याला संसाराला कसं झुंपेल याचा विचार चालू करतात. तो कसा लवकर मोठा होईल, कसा शिक्षण चांगलं घेईल, त्याला सर्व्हिस कशी चांगली मिळेल, त्याला पत्नी किंवा मुलगी असेल तर तिला नवरा कसा चांगला मिळेल, मग त्यांचा संसार कसा होईल, याच्यामध्ये आपण मग्न होतो. आपण आणि आपली मुलं पण. कोणी हा विचार करत नाही की बाबा हे सगळं किती वर्ष चालणार आहे, किती वेळा असा जन्म घ्यायचा आहे, यातून काय करता येईल का, हा विचार कोण करतच नाही. आणि अर्थात आई वडील करत नाही म्हणल्यावरती मुलं पण करत नाहीत. त्यामुळे तेही संसारालाच लागतात, त्यांनाही इतर विचार मनात येतच नाहीत. आणि अशा प्रकारे मनुष्य या संसाराच्या या जाळ्यामध्ये परत एकदा पडतो. आणि त्यातून सुद्धा काही लोक जे असतात सुदैवी असतात थोडेसे, त्यांना हा मार्ग सापडतो. अर्थात त्याची दोन कारणं आहेत. एक कारण म्हणजे तुमचं थोडंफार प्रारब्ध पण असतं की काही कृत्य चांगली केलीत म्हणून पण मिळू शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे प्रयत्न पण असतात. कम्प्लिटली प्रारब्धावर सगळं अवलंबून नाही आहे. प्रारब्धावर भरपूर अवलंबून आहे, यात शंका नाही. परंतु 100% सगळं काही प्रारब्धावरतीच अवलंबून नाही. बऱ्याचशा आपल्या प्रयत्नावर पण काही गोष्टी अवलंबून आहेतच आहेत. आणि त्यामुळे प्रारब्धाचा थोडा भाग आणि आपले काही प्रयत्न या सगळ्यांचा संगम होऊन आपल्याला हा असा मार्ग मिळतो. आणि मग त्यातून प्रगती होत जाते हळूहळू. असं त्यांनी सगळं दिलेलं आहे. तरी एक आणखीन महत्त्वाची गोष्ट सांगितली होती, जी आपण ऐकली होती, फक्त परत एकदा तिला स्पर्श करतो, की त्यांनी सांगितलं की 84 लक्ष योनी फिरल्यावरती मनुष्य योनीकडे तो जीव येतो. परंतु आल्यावरती मनुष्य योनीमध्ये त्याला उच्च योनी कुठली मिळणार, स्त्री का पुरुष, हे जे आहे त्याच्या कर्मावरती अवलंबून आहे. विशेषतः जर त्यांनी पुरुष जन्म असताना जर स्त्रीचं चिंतन केलं असेल, मग ती स्त्री कोणीही असो, ती स्त्री त्याची पत्नी असो, ती स्त्री त्याची बहीण असो, त्याची आई असो, पण जर स्त्रीचं चिंतन केलं असेल तर त्याला स्त्री जन्म मिळतो, असं त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यामुळे स्त्री जन्म का मिळाला आहे आणि पुरुष जन्म का मिळाला याचं उत्तर हे आहे. बाकी मानव जन्म का मिळाला याचं उत्तर फिक्स आहे की आपली 84 लक्ष फिरून झालेले आहेत किंवा पापपुण्य समसमान झालं आहे म्हणून मनुष्य योनी मिळाले, हे नक्की आहे. असा त्यांनी एक महत्त्वाचा भाग पण अगदी स्पष्ट शब्दात दिला. आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येक जन्मामध्ये आपलं लिंग शरीर जे आहे ते आपल्याबरोबर येत राहतं. आणि ते जेव्हा लिंग शरीर आपल्या शरीरापासून लांब जातं तेव्हा माणसाचा मृत्यू पण झालेला असतो, असं त्यांनी म्हणलेलं आहे. आणि अशा प्रकारे खूप सुंदर वर्णन जे आहे ते भगवंतांनी देवहूतीला म्हणजे आपल्या आईला उपदेश करताना खूप सुंदर वर्णन केलं. भगवंत म्हणाले की मी तुला हे सगळं जे काही सांगतो आहे, हे जो मनुष्य मनपूर्वक ऐकेल आणि त्याचं श्रवण करेल किंवा त्याचं कीर्तन जरी करेल तर त्या मनुष्याला सुद्धा माझी भक्ती प्राप्त होईल आणि त्यालासुद्धा अनेक गोष्टी प्राप्त होतील, असं त्याचं त्यांनी फलश्रुती पण सांगितली आहे. आणखीन एक छोटासा महत्त्वाचा भाग आणि हाही सांगितला होता की तुम्ही इतर कुठलंही चांगलं कृत्य करा, पण जोडीला भगवंताचं नामस्मरण किंवा भगवंताची भक्ती करायला पाहिजे. कुठल्या का मार्ग होईना, ती जर नाही केली तर तुम्हाला परत एकदा फिरत राहायचं गोल गोल, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही बाकी कृत्य कुठलंही करा चांगलं, पण जोडीला भगवंताची भक्ती करणं हे अनिवार्य आहे.
हा खूप महत्त्वाचा भाग आहे की तुम्ही जे काय करत असाल, तुमचं कृत्य, तुमचं नैमित्तिक कर्तव्य हे करा, पण जोडीला भगवंताची भक्ती करणं अनिवार्य आहे हे लक्षात ठेवा. जे मनुष्य ते करत नाही, त्याला कितीही चांगली कृत्य केली असली तरी परत पुनर्जन्म घ्यायचा आहे हे नक्की. म्हणून जर आपल्याला पुनर्जन्म नको असेल तर आपल्याला चांगली कृत्य करताना जोडीला भगवंताची भक्ती पण करणं अत्यंत गरजेचं आहे, असं भगवंतांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. हाही भाग अनेक लोकांनी ऐकावा असं मला वाटतं. पण बरेच लोक असं म्हणत असतात की आम्हाला काही गरज नाही, आम्ही चांगलंच करतो, आम्ही कोणाचं वाईट केलं नाही, तुम्हालाच देवदेव करावं लागतो, पण काय असतील तुमची कृत्य वाईट असं म्हणणारे लोक आहेत ना. आम्हाला नाही करावं लागत, आम्ही जे करतो ते सगळं चांगलंच करतो आहोत ना, असं म्हणतात काही लोक. पण तसं म्हणून फक्त नाही चालत, त्याच्या जोडीला पुढे जाऊन तुम्हाला भगवंताची भक्ती पण करायला पाहिजे. आणि ती केली तरच तुम्हाला मोक्षप्राप्ती कधीतरी होणार आहे. लगेच तर काय होणार नाही, परंतु होऊ शकतो. अशा प्रकारे हाही एक महत्त्वाचा भाग भगवंताने आपल्या आईला कथन केला. आणि अशा प्रकारे अतिशय सुंदर असा उपदेश भगवंताने आपल्या आईला केला. आणि तसा तो सोपा पण केला आहे त्यांनी उपदेश. आणि हे सांगितलं की तुम्ही हा जो काही उपदेश आहे तो मनपूर्वक ऐका, श्रद्धेने ऐका, त्यामुळे नक्कीच तुम्हाला पुढेसुद्धा परमपद प्राप्त होऊ शकतं. ही त्याची फलश्रुती पण भगवंतांनी आपल्या आईला सांगितली. अशा प्रकारे भगवंतांनी आपल्या आईला भरपूर उपदेश केला. त्याच्या पुढे काय झालं तो जो काय भाग आहे तो आता आपण ऐकूया महाराजांच्या कृपेने. श्रीराम समर्थ. श्रीराम. आवाज सर्वांना ऐकू येतोय ना? श्रीराम. धन्यवाद. श्रीराम. भगवंतांनी मातेला खूप सुंदर असा उपदेश केला आणि अर्थात या उपदेशाचा परिणाम देवहूतीवर झाला. तिच्या मनात असलेला मोहाचा पडदा अर्थात दूर गेला आणि मग तिने भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. ती म्हणाली, भगवंता खरोखर तुझी माया खरंच काय आहे, अपरंपार आहे. म्हणे तुम्हीच या सृष्टीचे पालन करते आहात, सृष्टीची निर्मिती पण तुम्हीच केली आहे. जेव्हा प्रलय काळ होतो तेव्हा सगळं विश्व तुमच्या पोटात लीन होऊन जातं, किंवा कल्पाचा अंत होता तेव्हा सुद्धा सगळं नष्ट होतं, पण तुम्ही बालकाचं रूप धारण करून छानपैकी एका वटवृक्षाच्या पानावर शयन करता आणि आपल्या पायाचा अंगठा चोपत असतात छानपैकी. असे तुम्ही आहात आणि असे हे तुम्ही माझ्या गर्भामध्ये कसे काय आलात, म्हणजे मी तुम्हाला धारण कशी करू शकले याचं मला आश्चर्य आहे. ही पण आपली मायाच आहे नाही का, किंवा लीला म्हणायला हरकत नाही. कारण आपल्यासारख्या भगवंताचा मी धारण करणं गर्भात म्हणजे किती, मी काय एवढी महान नाही आहे, परंतु ही आपली कृपा किंवा ही आपली माया किंवा ही आपली लीला आहे असं म्हणलं तर काय हरकत आहे. आणि आपण याच्यासाठी मला निवडलं हे माझं नशीब. आपण त्या अनेक अवतार धारण केलेत, कराल सुद्धा पुढे सुद्धा म्हणल्याप्रमाणे तुम्ही. आणि हे अवतार पण आपण धारण केले, त्यातलाच हा एक अवतार आहे नक्कीच जो कपिल मुनी म्हणून आपण घेतलेला आहे. आणि अर्थात ह्या अवताराचं मुख्य प्रयोजन आहे की मुमुक्षूंना मार्गदर्शन करणं. मुमुक्षू म्हणजे काय, तर ज्यांना ज्ञान मिळवायची लालसा असते, ज्ञान मिळवायची इच्छा असते, ज्यांना पुढे जायची इच्छा असते, त्यांना मुमुक्षू म्हणलं जातं. आणि जे मुमुक्षू असतात तेच पुढे जातात. जे माणसं सॅटिस्फाय होतात, नाही आता मी काय केलं आहे, 13 महाजप झाला आहे, अजून काय पाहिजे, झालं आय एम हॅपी, नाही पुढे जाणार नाही. पण जे म्हणतात अरे माझा इतका महाजप झाला पण अजून व्हायला पाहिजे, काय होत नाही माझा, एवढी काय प्रगती होत नाही माझी, अजून काहीतरी करायला पाहिजे, काय करू, असं ज्यांना वाटतं ते मुमुक्षू. म्हणून आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये आहोत ते बघा. आपण मुमुक्षूमध्ये आहोत की बद्ध या कॅटेगरीमध्ये आहोत की साधक या कॅटेगरीमध्ये आहोत. आणि अर्थात शेवटच्या कॅटेगरीत तर आपण नक्कीच नाही आहोत.
त्याच्या पुढे अजून एक कॅटेगरी आहे सिद्ध. तिथे आपण नक्कीच नाही होत. मग आम्ही आहोत कुठे याचा शोध आपणच घ्यायचा. मला असं वाटतं आपण कुठल्याही जरी कॅटेगरीत असतो तरी मुमुक्षुता सोडू नये, की मला पुढे जायचं आहे, मला ज्ञान मिळवायचं आहे, मला भक्ती वाढवायची. ही भावना जी आहे ना, जरी आपण अनुग्रह मिळाला, आपण साधक जरी झालो तरी पण वृत्ती मुमुक्षासारखी ठेवायला हरकत नाही, की मला पुढे जायचं आहे, काय करू, अजून काय करू सांगा. अर्थात असंही करू नका की मुमुक्ष असताना मनुष्य हजारो देवांची उपासना करतो, कधी या देवाची कधी, तसंही करू नका. तुम्हाला तसं करायची गरज नाही. फक्त वृत्ती अशी ठेवा, परंतु उपासना तुम्ही तुमच्या उपास्य देवतेचीच करा. एक देव जो तुमचा कुठला असेल, जो कुठला देव तुम्हाला गुरूंनी सांगितला असेल त्याचीच उपासना करा. तुम्हाला खूप देवांची उपासना करायची गरज नाही. ते तुम्ही आधीच्या स्टेजमध्ये करा. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण जर आपण असंच जर करत राहिलो की दर वारी वेगवेगळ्या देवतेला जायचं, त्याचं दर्शन घ्यायचं, सोमवारी शंकराच्या मंदिरात जायचं, तिथे जाऊन काहीतरी म्हणायचं, मंगळवारी गणपतीच्या मंदिरात जा, बुधवारी अजून एका मंदिरात जा, गुरुवारी दत्तात्रयांच्या मंदिरात जा, शुक्रवारी अजून देवीच्या मंदिरात जा, शनिवारी शनी महाराज आहेत, रविवारी आपले खंडोबा राय आहेतच. असं सगळं तुम्हाला करायची गरज नाही. असं नाही की म्हणत की त्यांना करू नका, नमस्कार करा, परंतु तुम्हाला अशा प्रकारे आता उपासना करायची गरज नाही आहे. आता तुम्हाला तुमची जी देवता दिली ना, तिच्यावरच तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. बाकी देवता आहेत आपल्या घरात, त्यांना सगळ्यांना एकदा नमस्कार जरूर करा की बाबा सर्वांना माझा नमस्कार. पण नंतर तुम्हाला विशेष ध्यान फक्त एकाच देवावर द्यायचं. जसं आपण ग्रॅज्युएशन करताना सब्जेक्ट गळत जातात ना, 3 सब्जेक्ट असतात, 4 सब्जेक्ट असतात. जसं जसं पुढे जातो आपण शेवटची याला कुठला तरी एक सब्जेक्ट निवडतो की बाबा मला या सब्जेक्टमध्येच पुढे ग्रॅज्युएशन करायचं आहे. प्रिन्सिपल सब्जेक्ट आहे आणि काही दुसरे वेगळे सब्जेक्ट असतात. तसं प्रिन्सिपल सब्जेक्ट कुठला आहे आपला, तर आपली उपास्य देवता आणि आपले गुरु. हे सूत्र या ठिकाणी लक्षात ठेवा. उगीच खूप काही देवांना प्रसन्न करायसाठी खूप देवांची वेगवेगळी प्रार्थना करायची अशी काही खास गरज नाही आहे. हे लक्षात ठेवा. आपली उपास्य देवता जी आहे तीच महत्त्वाची आहे आणि तिच्याशी संलग्नच जास्तीत जास्त उपासना करा. बाकी कधीतरी काहीतरी केली तर हरकत नाही, परंतु जास्तीत जास्त उपासना आपल्याला उपास्य देवतेचीच करायची आहे. आवर्तनं तर मी सांगतो ना, फक्त आपल्या उपास्य देवते ती करावीत असंही त्यांनी सांगितलं. आणि अशा प्रकारे त्याने आपल्या मातेला खूप चांगला उपदेश केला. काय गं, अशा प्रकारे आपल्या मातेला त्याने भरपूर उपदेश केला. अर्थात माता तर भक्तच होती भगवंताची. आणि अशा प्रकारे जेव्हा भगवंताने तिला उपदेश केला तेव्हा अर्थात ती सद्गतीच झाली. ती म्हणाली, भगवंत माझ्यावर किती आपली कृपा आहे. अहो, आपलं नाम इतकं पवित्र आहे की एखाद्याने चुकून जरी घेतलं तर त्याचा उद्धार होऊ शकतो. अगदी चांडाळसुद्धा असेल त्याचा पण उद्धार होऊ शकतो. इतकी आपली नामामध्ये शक्ती आहे. आणि असे हे आपण आहात आणि असे हे आपण माझ्या उदरामध्ये तुम्ही जन्म घेतला, किती मी धन्य झाले. खरोखर माझं कल्याण झालं. आपल्या नामामध्ये इतकी शक्ती आहे की फक्त नामस्मरण केलं तर तप करणं, हवन करणं, तीर्थस्नान करणं, सदाचार पालन, वेदाध्ययन हे सर्व केलं असं मानलं जातं. इतकं फक्त नामात पुण्य. बघा, हे देवहूती सांगते भगवंताला की जिला प्रत्यक्ष भगवंताने उपदेश केला तिने नामाचं महत्त्व सांगितलं आहे की नाम जर घेतलं तर तपश्चर्या करणं, हवन करणं, तीर्थस्नान करणं, वेदाध्ययन करणं हे सर्व काही केलं असं समजायला हरकत नाही. हे सगळं तुम्हाला वेगळं करायची गरज नाही. ऑल इन वन नाम घ्या. सगळं केल्यासारखं आहे. तीर्थक्षेत्र लांब जायची गरज नाही एवढ्याला, इथेच सगळं मिळेल तुम्हाला. हे नामाचं पुण्य आहे. इतकं आपलं पवित्र नाम आहे. असे आपण आहात आणि अशा या भगवंताला मी मनपूर्वक प्रणाम करते. तिचा मुलगा आहे खरं पाहिलं तर, कपिल मुनी. परंतु ती म्हणाली, तू माझा मुलगा जरी असला तरी पण मी तुझी
शिष्य या नात्याने मी तुला सांगते की मी तुला नमस्कार करते, माझ्यावर कृपा कर. अशा प्रकारे तिने आपल्या या भगवंताची सुद्धा खूप स्तुती केली. ही सगळी स्तुती ऐकल्यावरती अर्थात भगवंत जे आहेत ते अर्थात खूप आनंदित झाले. ते म्हणाले, माते बघ, तुला जे हवं आहे ते मी सांगितलेलं आहे आणि अतिशय सुलभ मार्ग सांगितला आहे. आणि या मार्गाचं जर तू वरतीचं पालन केलंस आणि याप्रमाणे जर सगळं केलंस तर तू नक्कीच परमपदाला पोशील, यात शंका नाही. ज्या ज्या लोकांनी हे केलं आहे त्यांना माझं परमपद मिळालं आणि मग जन्ममरण रहित असं स्वरूप ते प्राप्त होतं. परत तुला ह्या फेऱ्या मारायची गरज नाही जन्ममृत्यूच्या. तुला परमपद प्राप्त नक्की होईल, यात शंका नाही. अशा प्रकारे कपिल मुनीने तिला उपदेश केला आणि नंतर अर्थात मातेला त्यांनी नमस्कार केला आणि म्हणाले की आता मला पुढे जाण्याची अनुमती दे. आणि मग अर्थात मातेने सुद्धा आपल्या या पुत्राला भगवंताला पुढे जाण्याची अनुमती दिली आणि मग भगवंत त्या ठिकाणून हा उपदेश पूर्ण करून पुढे निघून गेले. अर्थात भगवंत निघून गेल्यावरती देवहूतीने वेळ न घालवता लगेचच आपल्या साधनेला सुरुवात केली, उपासनेला सुरुवात केली. तिने योग साधना सुरुवातीला केली. तिला सगळ्या प्रकारची साधना भगवंताने शिकवली. लक्षात ठेवा, भक्ती मार्ग जास्त सांगितला आहे, त्याचं वर्णन जास्त आहे कारण तो सोपा मार्ग आहे आणि अर्थात तो आपल्याला जास्त ॲप्लिकेबल आहे आणि म्हणून त्याचं वर्णन जास्त आहे. परंतु भगवंताने तिला योग साधनासुद्धा शिकवली होती. त्यामुळे तिने सुरुवातीला योग साधना केली, योगाभ्यास केला आणि समाधी लावली. भरपूर तिने या प्रकारे भगवंताची भक्ती केली. हे सगळं करत असताना ती अर्थात ती त्रिकाल स्नान करायची आणि मग हीच अशा प्रकारची सगळी भक्ती करायची. हे सगळं करत असताना तिचे जे सुंदर असे केस होते, कुरळे, या केसांच्या सुंदर केसांचं रूपांतर जटेमध्ये झाले. जटा निर्माण झाल्या तिच्या. त्या केस जे सुंदर होते अर्थात त्याचं आपण असं म्हणू शकतो की पूर्वी तिने ते जोपासले होते, आपल्या शब्दात त्याचं मेंटेनन्स ठेवलं होतं, पण ते तिने नंतर आता बंद केलं. साधना सुरू केल्यावर ते त्रिकाळ तिने स्नान जरूर केलं पण केसांकडे किंवा शरीराकडे अजिबात लक्ष दिलं नाही आणि म्हणून तिचे सुंदर केस जे होते त्याचं रूपांतर जटामध्ये झालं. तिच्या शरीरावर फक्त वल्कलं होती आणि केवळ वल्कलं धारण करून अतिशय उग्र अशी तपस्या तिने केली भगवंतांनी सांगितलेल्या मार्गाने. आणि हे सगळं करत असताना विचार करा की या आधी जे काही तिच्याकडे होतं त्याचा तिने त्याग केला होता, पण याच्या आधी तिच्याकडे तिच्या पतीने तिच्यासाठी अतिशय सुंदर असा महाल निर्माण केला होता, अतिशय सुंदर अशी जागा निर्माण केली होती, सुंदर अशी नगरी तयार केली होती. त्यात अतिशय सुंदर असा महाल होता ज्यात सगळ्या प्रकारच्या सुविधा होत्या. अनेक दासदासी होत्या सेवा करण्यासाठी. सगळं काय होतं तिथे, ऐश्वर्य तर भरपूर होतं. आणि असं सगळं जे आहे या सर्व गोष्टींचा तिने अर्थात त्याग केला होता. हे सगळं तिथे उपलब्ध असताना सुद्धा आणि या सर्व उपलब्ध असलेल्या गोष्टींचा त्याग करून मग तिने ही साधना जी आहे ती करायला सुरुवात केली. अर्थात हे करत असताना सर्व गोष्टीचा त्याग केला. इव्हन कर्दमांचा बरोबर जो तिचा सहवास होता त्या सहवासाला पण तिने विसरण्याचा प्रयत्न केला. पण कर्दमांचा तो सहवास जो होता त्यावेळेस तिने अर्थात सर्व प्रकारची क्रीडा केली होती किंवा जीवनाचं सुख किंवा त्याचा आनंद तिने लुटला होता. त्यामुळे ते पण ती विसरायची तिला इच्छा होती की नाही, हे सगळे विषय होते ते तेव्हा मला आवश्यक होते, आता मला गरज नाही. म्हणून ते सगळे तिने विसरण्याचा पण प्रयत्न केला. आणि मग हे सगळं तिने सोडून फक्त भगवंताची आराधना सुरू केली. खूप कठीण गोष्ट हे लक्षात ठेवा की साधना करत असताना ह्या सगळ्या गोष्टी सोडून करणं हे कठीण आहे, नाही का? जसं आम्ही म्हणतो, गंमतच अशी झाली, परवाच चर्चा करता करता असा विषय आला
की आम्हाला AC ची सवय आहे रात्री झोपताना. बहुसंख्य लोकांकडे असतो, एखादी रूम AC असते. ती मुलांसाठी लावलेली असेल किंवा अजून काय असेल. बरेचसे लोक एक रूम AC करतात, म्हणतात ना एक असावी, म्हणून ज्यांना शक्य ते एक रूम AC तयार करतात. आणि मग रात्री कधीतरी जेव्हा उन्हाळा जास्त असतो तेव्हा लावायचा, असं त्यांची इच्छा असते. परंतु नंतर गंमत अशी होते की एकदा का आपल्याला त्याची सवय लागली की नंतर जर इतर ठिकाणी गेलं तर आपल्याला झोप येणं मुश्किल असते, कारण सवय झाली. म्हणतो आपण कधी आपल्या घरी जाऊ, असं होऊ शकतं ना. ही आपली अवस्था आहे. मुलांची काय असेल विचार करा. मुलांना जर लहानपणापासून जर हे मिळालं असेल, त्यांचा दोष काही नाही आहे. परंतु मुलांना जेव्हा आपण घेतलेल्या या सुविधा मिळतात तेव्हा जर त्यांना कधी कुठे जायची पाळी आली, ते गावाला गेले होते की अजून कुठे, तिकडे काही AC नसतो ना. जर तुम्ही अशा ठिकाणी गेलात की जिथे तुमचे नातलग आहेत, लोक आहेत, पण AC नाही आहे, शेतामध्ये घर आहे, AC नाही आहे, राहू शकाल का? कठीण आहे ना राहणं. पण सवय अशी लागली. मग आपल्याला ह्या सवयीसुद्धा जर इतक्या जर मोह पाडतात की आपण म्हणतो नको बाबा AC नसेल तर मी जाणार नाही. ही जर आपली अवस्था आहे तर विचार करा, इतक्या सगळ्या सुविधा ज्या स्त्रीकडे होत्या, महाल होता, काय नव्हतं, सगळ्या गोष्टीचा तिने त्याग केला फक्त उपदेश ऐकल्यावर. आणि संपूर्णपणे योग साधना करत ती राहिली. फक्त वल्कल नेसून आणि जमिनीवर झोपून वगैरे असं तिने सगळं केलेलं आहे. किती कठीण गोष्ट असेल बघा. म्हणून त्याचं कौतुक आहे की या सगळ्या गोष्टीचा त्याग करून साधना करणं हे कठीण आहे. खालून वर जाताना त्रास होत नाही, पण वरून खाली येताना नक्कीच होतो ना. त्यामुळे आम्हाला जी सवय असते आमच्या शरीराला कम्फर्ट्स घ्यायची, सुख घ्यायची, आराम घ्यायची, तिचा त्याग करणं हे कठीण गोष्ट आहे. आणि म्हणून त्यांनी हे सगळं वर्णन केले की देवहूतीने या सगळ्या गोष्टीचा उपभोग घेतला, पण भगवंताच्या उपदेशानंतर तिने या सगळ्या गोष्टीचा त्याग केला आणि ती वल्कल परिधान करून फक्त शरीराची काळजी न घेता भगवंताची एकाग्र चित्ताने उपासना किंवा साधना करत होती. हे सगळं ती करत असताना थोडंसं तिच्या मनामध्ये एक दुःख मात्र होतं, आणि ते म्हणजे पुत्रवियोगाचं दुःख तिला थोडंसं होतं. कारण आई होती ना, त्यामुळे तिला थोडंसं दुःख मनामध्ये होतं की बाकी सगळं ठीक आहे, हे मला सोडायचंच आहे, मला नकोच आहे, परंतु माझा पुत्रसुद्धा आता माझ्यापासून लांब गेला आहे, नाही का. असं तिला थोडंसं दुःख मनामध्ये होतं, नाही असं नाही, कोपऱ्यामध्ये थोडंसं होतं. पती गेला वनात तेव्हा तितकंसं तिला काय वाटलं नाही, कारण पुत्र होता जवळ. परंतु पुत्र जेव्हा गेला उपदेश करून तेव्हा तिला थोडंसं का होईना पण दुःख झालं, नाही असं नाही. अर्थात भगवंताचं स्मरण करत ती तशीच राहिली. जेव्हा तिला थोडंसं असं वाटलं की बाकी सगळ्या मी गोष्टीवरती मात केली आहे, परंतु पुत्राचं दुःख काही जात नाही आहे, बाकी सगळ्या दुःखावर मी थोडीशी मात केली आहे भगवंताच्या कृपेने, पण पुत्राचा जो विरह तो मला काही सहन होत नाही, त्याची मला आठवण होते. आणि मग तेव्हा तिने ध्यानधारणा केली. मग बघा आता गंमत ऐका की याचा अर्थ असा आहे की ध्यानधारणा केली तर या गोष्टीचा विसर पडू शकतो, कारण आपण जप करताना अनेक गोष्टी आठवतात आपल्याला सुद्धा. हळूहळू बऱ्याचशा गोष्टी कमी होतात, पण तरी काही काही गोष्टी कधी कधी आठवत राहतात सतत. मग देवहूतीच्या बाबतीत जेव्हा असं घडलं, देवहूतीने काय केलं की ज्या काही साधना आधी केल्या त्याच्यानंतर तिने त्या साधना बाजूला ठेवून सरळ ध्यानधारणा सुरू केली. का तर तिच्या मनामध्ये जे पुत्रप्रेम होतं, पुत्राची जी तिला आठवण होत होती किंवा त्या वियोगाचं दुःख होत होतं, ते घालवण्यासाठी ध्यानधारणा केली असं त्यांनी म्हणून केलं. म्हणजे ध्यानधारणाचं महत्त्व बघा कसं आहे की तुमच्या मनात असलेली एखादी गोष्ट जी तुम्ही विसरू शकत नाही आणि विसरणं गरजेचं आहे, असं जर तुम्हाला करायचं असेल तर देवहूतीने हे केलं आहे की तिने त्यावेळेस ध्यानधारणा करायला सुरुवात केली. त्या आधी तिने बाकी सगळी साधना केली असेल, योग मार्गाची असेल, अजून काय असेल, पण जेव्हा पुत्रवियोगाचं दुःख झालं तेव्हा तिने ध्यानधारणेला आरंभ केला. आणि जसं वर्णन भागवतामध्ये केलं आहे तसं तिने भगवंताच्या एक एक अवयवाच्या वरती ध्यान केलं आणि ध्यान करत करत आपलं मन जे आहे ते त्या ठिकाणी एकाग्र केलं.
आणि अशा प्रकारे हळूहळू करता 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 तिला बऱ्याच गोष्टी प्राप्त झाल्या. तिला साक्षात्कार पण घडला ह्या ध्यानामध्येच. ज्ञान तिला बरंच मिळालं आणि तिचं चित्त शुद्ध झालं. आणि मग चित्त शुद्ध झाल्यावर तर ध्यान अजून चांगलं होणार, प्रश्नच नाही. आणि ती चित्त शुद्ध झाल्यावरती ती भरपूर ध्यान करत राहिली. तिची बुद्धी आता स्थिर झाली होती. तिची बुद्धी आता भटकत नव्हती किंवा तिचं मन भटकत नव्हतं. तिची आता बुद्धी जी आहे ती स्थिर झाली होती. आणि बुद्धी स्थिर झाल्यामुळे काय होतं तर जीवभाव नाहीसा होतो. बुद्धी जर स्थिर झाली भगवंतामध्ये, आपण विषयामध्ये स्थिर झाली तर नाही होणार. कुठे स्थिर होतं हा महत्त्वाचा भाग आहे. देवहूतीची बुद्धी फक्त भगवंतामध्ये स्थिर झाली आणि स्थिर झाल्यामुळे अर्थात तिचा जीवभाव नाहीसा झाला. आपण प्रार्थना करतो ना काकड आरतीमध्ये, जीवभाव विसरुनिया एक जीव झाला, सकल धर्म त्यजुनि प्रभो शरण एक तुझला. भक्त जन इच्छिताति साधु जन इच्छिताति चरण दर्शनाला. ही प्रार्थना आपण करतो ना की जीवभाव नाहीसा झाला पाहिजे. जीवभाव जेव्हा नाहीसा होते तेव्हा हे घडतं. एक जीव झाला, मग तेव्हा काही आठवत नाही. सकल धर्म त्यजुनि प्रभो शरण तुझला, बास, बाकी मला काही नको. आणि मग भक्तजन असतील, साधूजन असतील, जे कोण असतील ते सगळे फक्त चरणाशी बसतात. फक्त तुझं चरण मला पाहिजे, बाकी काही नको. तुझ्या चरणाशी बसलेलं शरण येऊन, असा भाव तेव्हा निर्माण होतो जेव्हा आपली बुद्धी भगवंतामध्ये स्थिर होते. हा महत्त्वाचा भाग आहे. आणि ही प्रार्थना आपण काकड आरतीमध्ये करतो की काकड आरतीमध्ये आपण म्हणतो. म्हणून ते म्हणलं काकड आरती फार सुंदर आहे. काकड आरतीची फक्त चाल सुंदर नाही आहे किंवा ती फक्त ब्रह्ममुहूर्तावर होते म्हणून चांगली, तिचा अर्थ फार सुंदर आहे. काकड आरतीचा अर्थ पण आपण समजून घेऊन जर काकड आरती केली तर तुम्हाला त्याचा आनंद जास्त येईल. की मी काय प्रार्थना करते की जीवभाव माझा विसरायचा आहे, किंवा मी माझ्या 3 गुणांचा काकडा करते. सत्व रज तमो गुणाचा काकडा केला, हे आपण म्हणतो की माझ्या गुणांचा मला काकडा करायचा, हे मला जाळून टाकायचे, नकोय मला. हे गुणच नकोय मला, सत्वगुण पण नकोय. का नकोय सत्वगुण? कारण तू त्रिगुणरहितम आहे. तू सर्व गुणांच्या पलीकडे, याच्याही पलीकडे तू आहेस. मग मला सत्वगुण असून सुद्धा मला कधी तू दिसणार नाहीस, कारण तू त्रिगुणांच्या पलीकडे आहेस. आपण ही प्रार्थना करतो ना, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तमाम. तू सगळ्याच्या पलीकडेच आहेस ना, मग मला हे काहीच नको आहे. आणि माझा जीवभाव नष्ट व्हावा, त्याच्यासाठी माझी बुद्धी मला कुठे स्थिर करायची? भगवंतामध्ये स्थिर करायची. आणि ही बुद्धी स्थिर भगवंतामध्ये अर्थात देवहूतीची झाली होती. देवहूतीची बुद्धी स्थिर झाल्यामुळे तिचा जीवभाव अर्थात नष्ट झाला होता आणि तिला परमानंद प्राप्त झाला. समाधीमध्ये बसल्यावर तिला आनंदच फक्त मिळत होता ना, दुसरं काय होणार आहे? कारण भगवंत आहे की भगवंत आणि ती पलीकडे काय? खूप चांगल्या प्रकारच्या अर्थात ही स्टेज आहे. म्हणून ध्यानधारणेला महत्त्व आहे. ध्यानधारणा आपण थोडी थोडी का होईना करण्याचा प्रयत्न करा. ध्यानधारणा जर आपल्याला करता आली तर नक्कीच आपली प्रगती फास्ट होईल, यात शंका नाही. कारण या ठिकाणी वर्णन त्यांनी केलंच आहे की अशा प्रकारे ध्यानधारणा जी आहे ती देवहूतीने केली. आणि मग अशी ती ध्यानधारणा करत राहिली. करत असताना अर्थात जसं मी आपल्याला अगोदर सांगितलं की शरीराची तिने अजिबात काळजी केली नाही, शरीराकडे ढुंकून बघितलं नाही. त्यामुळे अर्थात तिचं शरीर थोडंसं वरून बघितलं तर थोडंसं खराब झालं असणं नक्कीच होणारच आहे. परंतु तिच्या चेहऱ्यावरचं किंवा शरीरावरचं तेज मात्र वाढलं.
कारण आध्यात्मिक तेज वाढलं. शरीर थोडंसं वीक झालं असेल की दुर्बळ होऊ शकतं, परंतु तिच्या शरीरावरची कांती मात्र जबरदस्त वाढली. प्रचंड तेज वाढलं. केस तिचे अर्थात अस्ताव्यस्त जटात झाले होते, ते तर वर्णन आलंच आहे की जटासारखे केस झाले होते. आणि यथावकाश त्याने वर्णन केले की तिचं वस्त्र पण गळालं. कशाचंच भान राहिलं तिला. भगवंत एके भगवंत, अर्थात ही मोठी अवस्था आहे. जसं आपण एका ठिकाणी कुठे गेलो होतो, कर्नाटकामध्ये, त्या डोंगरावरती आपण एका स्त्रीचं बघितलं होतं मंदिर. तिचं नाव मला आठवत नाही. तिचे पण असे सुंदर केस होते, खूप प्रचंड लांबलचक केस होते, आणि तिची पण अशीच अवस्था होती, असं वर्णन आहे त्याच्यामध्ये. आणि तसा फोटो पण आहे तिचा. अक्कम्मा देवी, करेक्ट सांगितलं प्रियाने. अक्कम्मा देवीला आम्ही गेलो होतो, आणि अक्कम्मा देवीची कथा पण तशीच आहे. आणि अक्कम्मा देवीसुद्धा अशाच प्रकारे संपूर्णपणे ती अशीच होती, याच अवस्थेमध्ये होती. आणि तिचे केस जे होते ते खूप सुंदर होते, असं वर्णन आहे. तसा फोटो पण आहे. आणि या ठिकाणी सुद्धा देवहूती जी आहे ती इतकी ध्यानमग्न झाली होती, इतकी भगवंतामध्ये गुंतली होती की तिला आपल्या कुठल्याच गोष्टीचं भान उरलं नव्हतं. वस्त्र पण तिचं गळालं, तेही उपाधीच होती. आणि अशा प्रकारे ती भगवंताचं ध्यान करत राहिली. आणि अर्थात असं ध्यान करता 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 यथावकाश ती भगवंताला प्राप्त झाली. पण ती प्राप्त होण्याआधी तिला अनेक सिद्धी पण प्राप्त झाल्या. कारण जेव्हा तुम्ही भगवंताची अशा प्रकारे उपासना करता सगळ्या, तेव्हा तुम्हाला सिद्धीसुद्धा प्राप्त होतेच होते, न मागता. वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त होऊ शकतात. आणि त्या प्रकारे तिला सगळ्या सिद्धी प्राप्त झाल्या. संतांना पण सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. त्याचा वापर ते कधी कधी करतात, कधी कधी नाही करत, पण प्राप्त होतात हे नक्की. त्याप्रमाणे तिला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त झाल्या. आणि म्हणून ज्या ठिकाणी तिला हे सगळ्या सिद्धी प्राप्त झाल्या, त्या स्थानाला सिद्धपूर असं नाव पडलं. अर्थात ते कुठे याचा उल्लेख आता सध्या नाही आहे, अनफॉर्च्युनेटली, की हे स्थान जे त्याने उल्लेख केला आहे ते कुठे आहे हे मात्र आपल्याला आत्ता सध्या याची कुठे काय माहिती विशेष दिसत नाही आहे की सिद्धपूर कुठे आहे. असं काही त्यांनी दिलेलं नाही की कुठे आहे. परंतु जर कुठे तुम्हाला उल्लेख आढळला तर जरूर सांगा. कुठल्या कथेत कुठल्या ठिकाणी जर असा उल्लेख आला की सिद्धपद किंवा सिद्धपूर यामाने ही जागा प्रसिद्ध झाली जिकडे देवहूतीने भगवंताची आराधना केली, भगवंताची तपश्चर्या केली, आणि सिद्धपूर नावाने ती प्रख्यात झालेलं आहे. आणि ते अर्थात अतिशय पवित्र असं स्थान आहे. देव आता हिने माहिती काढली प्रियाने. कुठे आहे? सरस्वती नदीच्या किनारी गुजरात. गुजरातमध्ये आहे, सरस्वती नदीच्या काठी या ठिकाणी हे स्थळ आहे असं तिने सांगितलं. चला बघूया, कधीतरी महाराज नेतील आपल्याला त्या सिद्धपूरला, जिथे देवहूतीने साधना केली. ती जागा कदाचित आपल्याला बघायला मिळेल तर चांगलीच गोष्ट आहे. तिची साधना सुरू असताना अर्थात तिने शरीराचा तिचा जो काय मळ होता तो अर्थात मल सगळा नष्ट झाला. आणि त्या मलाचं सुद्धा रूपांतर एका नदीमध्ये झालं. आणि ती नदीसुद्धा पवित्र समजली जाते, कारण ती तिच्या शरीरापासून निर्माण झाली, तिच्या मलापासून निर्माण झाली. आणि ही पण सर्व सिद्धी देणारी नदी आहे असं मानलं जातं. आणि अशा प्रकारे तिने या ठिकाणी भगवंताची प्रचंड जी आहे ती साधना केली. आणि अर्थात यथावकाश तिला भगवंताचं स्वरूपच प्राप्त झालं. कारण भगवंताने सांगितलंच होतं की तू फक्त मी सांगितलेल्या मार्गाने तू माझी तपश्चर्या कर किंवा माझी साधना कर, तुला परमधाम नक्की प्राप्त होईल, तुला परत या जगामध्ये परत याची गरज लागणार नाही, तू कायमस्वरूपी माझ्याजवळ येशील, असं भगवंताने सांगितलं होतं. आणि ती गोष्ट घडली की तिला अशा प्रकारे ती भगवंतानंच प्राप्त झाली. ती परमात्मा स्वरूपच झाली स्वतः. अशी स्थिती तिला या ठिकाणी जेव्हा तिने साधना केली तेव्हा ती तिला प्राप्त झाली.
देवहूतीला तर परमपद भगवंताचं प्राप्त झालं, अर्थात तिचे जे पुत्र होते म्हणजेच भगवान कपिल मुनी, अर्थात यांनी त्या मातेची आज्ञा आधीच घेतली होती उपदेश केल्यावर. आणि मग तिथून ते अर्थात ईशान्य दिशेकडे गेले, समुद्रकिनारी गेले. समुद्रकिनारी गेल्यावर समुद्र स्वतः प्रगट झाला आणि त्यांनी कपिल मुनींची जी आहे ती पूजा केली. आणि मग अशा ठिकाणी ते स्वतः जे आहे ते समाधीमध्ये बसले कपिल मुनी, आणि त्यांनी चिरकाळ तिथे समाधी लावली. लक्षात ठेवा, त्या ठिकाणी त्यांनी चिरकाळ समाधी लावली. आणि याच ठिकाणी जो आहे पुढची जी एक कथा येईल यथावकाश, की याच ठिकाणी सगर राजाचे पुत्र आले होते आणि याच ठिकाणी त्यांचे 100 पुत्र, ती जी गंगा अवतरणाची जी कथा आहे, याच ठिकाणी सगर राजाचे पुत्र आले होते आणि ते भस्मसात झाले होते कपिल मुनींशी त्यांनी गैरवर्तन केल्यामुळे. जसं त्यांनी तो अश्वमेध यज्ञ करण्यासाठी अश्व सोडलेला असतो आणि तो अश्व जो आहे हा फिरत 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 या ठिकाणी आलेला असतो आणि या ठिकाणी एका दैत्याने बांधलेला असतो आणि तो निघून जातो. परंतु जेव्हा हे सगळे सगर राजाचे पुत्र येतात, 100 पुत्र, त्यांना असं वाटतं की कपिल मुनीनेच असं केलेलं आहे आणि म्हणून ते जेव्हा त्यांच्याशी क्रोधाने काही संवाद करतात त्यावेळेस त्यांचं भस्म होतं. तर ते जे आहेत कपिल मुनी हेच आहेत, कारण ते चिरकाळ या ठिकाणी ध्यानधारणा करत बसले होते आणि याच ठिकाणी त्यांच्या सान्निध्यामध्ये अर्थात या सगर राजाच्या मुलांना मृत्यू आला, भस्मसात झाले. आणि मग यथावकाश गंगा जेव्हा भगीरथीने आणली तेव्हा त्यांचा उद्धार झाला. अर्थात ती कथा वेगळ्या ठिकाणी आहे, परंतु त्या कथेचा नायक जो आहे भगीरथी आणि कपिल मुनी जे आहेत ते हे आहेत जे त्या ठिकाणी अर्थात ध्यानधारणा करत बसले होते चिरकाळापर्यंत. अशा प्रकारे देवहूतीला परमपद प्राप्त झालं. कपिल मुनी तर त्यांची ध्यानधारणा करत बसलेच होते. आणि असा हा अतिशय सुंदर असा जो संवाद जो होता तो कपिल मुनी आणि देवहूतीचा होता. ही कथा जेव्हा सांगितली जात होती विदुराला, तेव्हा त्यांनी असं सांगितलं विदुराला की अरे विदुरा, ही जी मी तुला कथा सांगितली कपिल मुनी आणि देवहूती यांचा जो संवाद मी तुला ऐकवला, या संवादामध्ये अर्थात संपूर्ण अध्यात्म मार्गाचं गूढ रहस्य जे आहे ते मी तुला सांगितलं आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हणलं की हा संपूर्ण जो उपदेश आहे 3, 4, 5 जे काही त्याचे अध्याय आहेत त्यात जो काही सांगितला आहे तो जो मनुष्य हा श्रवण करेल भक्तिपूर्वक किंवा जो मनुष्य ह्याचं वर्णन करेल किंवा कथन करेल किंवा कीर्तन सेवा करेल त्याला फलप्राप्ती नक्कीच होणार आहे. भगवान गरुडध्वजांच्या भक्तीने युक्त होऊन लवकरच तो श्रीहरींच्या चरणबिंदांना प्राप्त करू शकतो. अशा प्रकारची फलश्रुती या अध्यायासाठी त्यांनी सांगितलेली आहे. आणि असा हा अतिशय सुंदर असा हा जो आहे हा अध्याय आहे, त्यामध्ये खरोखर अध्यात्म मार्गामध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल तर कशा प्रकारे साधना करावी, भक्तीचे रहस्य काय आहे, भक्ती कशी करावी, भक्तीचे प्रकार किती आहेत, अशा अनेक गोष्टींची खूप सुंदर माहिती त्याने दिली आहे, खूप सुंदर वर्णन केलं आहे. आणि अतिशय मननीय असे जे काही अध्याय आहेत त्या अतिशय मननीय अध्यायामध्ये हा अध्याय किंवा हा स्कंध आहे असं म्हणायला हरकत नाही. हा संपूर्ण स्कंध जो आहे हा खूप सुंदर आहे आणि मननीय आहे, ऐकण्यासारखा आहे, वाचण्यासारखा आहे. हा आपल्याला आपल्या साधना मार्गामध्ये खूपच पुढे घेऊन जाण्यासाठी उपयोगी आहे. अर्थात सगळा भागवत ग्रंथच उपयोगी आहे यात शंका नाही आहे, परंतु त्यातले काही जे विशिष्ट भाग आहेत ते जास्त उपयोगी आहेत असं वाटतं.
आणि अर्थात त्याला ही फलश्रुती पण त्यांनी दिलेली आहे. अशा प्रकारे हा उपदेशाचा जो भाग आहे तो या ठिकाणी समाप्त होतो. आणि अर्थात ह्याच्या पुढे सुद्धा बऱ्याच काही गोष्टी आहेत. याच्या पुढे सुद्धा अजून भागवत तर अर्थात सुरू आहेच आहे. फक्त याच्यातला हा भाग फक्त जो आहे तो एक संपत आला आहे किंवा संपला आहे. परंतु ह्याच्या पुढे सुद्धा अनेक गोष्टी आहेत. कारण मुलामध्ये जो स्वयंभू मनू होता, या मनूला जी काही पुत्र झाले किंवा ज्या काही मुली झाल्या, यांचासुद्धा नंतर वंश जो आहे तो सुद्धा खूप मोठा झाला. आणि त्या वंशात अनेक जे आहेत ते लोक या ठिकाणी निर्माण झाले. त्याच्यातली बरीचशी लोक आपल्याला माहीत पण आहेत, बरीचशी लोक माहीत पण नसतील. त्याचंही वर्णन भागवतामध्ये आहे. जसं त्याने म्हणलं आहे की स्वयंभू मनू हा मुख्य मनू आहे. त्याची महाराणी कोण आहे? शतरूपा. त्याला अर्थात आपल्या या महाराणीपासून प्रियवत आणि उत्तानपाद हे 2 पुत्र आणि 3 अर्थात कन्या झाल्या. एक अकुती, देवहूती आणि प्रसूती. त्यातली देवहूतीची कथा आपण आत्ता ऐकली की देवहूती ही जी आहे हिचा विवाह त्यांनी कर्दमान बरोबर केला. आणि पुढे कशा प्रकारे त्यांचा संसार झाला आणि काय घडलं, हा फक्त एका कन्येच्या संदर्भातला संपूर्ण हा जो आहे तो अध्याय होता. त्याच्यानंतर ज्या इतर कन्या झाल्या त्या इतर कन्यांचा विवाह कुठे झाला किंवा त्यांचे जे पुत्र होते 2 जण त्यांना काय संतती झाली, त्या संततीचा पुढे कशा प्रकारे अजून विस्तार झाला, अशी अनेक प्रकारची माहिती सुद्धा जी आहे ती अर्थात आपण पुढच्या भागामध्ये ऐकूया. कारण ती सुद्धा बऱ्यापैकी विस्ताराने आहे. त्यामुळे आपण ते 2 भाग एकत्र न करता आपण हा जो भाग आहे पुढचा की ज्यामध्ये हा जो मनू आहे स्वयंभू मनू, याला इतर जे पुत्र होते किंवा कन्या होत्या त्यांचा विवाह किंवा त्यांचा विस्तार कसा झाला त्यांच्या वंशाचा, हे सगळं वर्णन जे आहे ते सुद्धा खूप प्रासादिक आहे. त्यात सुद्धा अनेक खूप महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला समजतील, माहीत असतील तर परत ऐकूया. तर हे सगळं आपण जे आहे ते पुढच्या भागात ऐकू. या ठिकाणी आपण आज स्वल्पविराम घ्यायला हरकत नसावी आणि स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम. जी काही सेवा झाली ती महाराज आपल्या चरणी मी अर्पण करतो, तिचा स्वीकार करावा. जर कळत न कळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि या सेवेचा आपण स्वीकार करावा ही विनंती. आमच्याकडून अशीच सेवा आपण सर्वांकडून करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम.